अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोपरगाव येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2026 अखेर राबवण्यात आलेल्या ऑल आउट ऑपरेशनमध्ये पोलिसांनी गुन्हेगारीवर मोठा प्रहार करत शहरातील विविध भागात अवैध धंद्यांचे जाळी उद्ध्वस्त केले असून हनुमान नगर परिसरात अर्जुन राजू सोनवणे 32 व विशाल संजय जगदने 20 हे दोघे इसम सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे तलवार जवळ बाळगत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले। त्याचवेळी महादेवनगर येथे जुगार अड्ड्यावर कारवाई करत हर्षल सुरेश गवळी 26 व किशोर शंकर दीक्षित 56 यांना रंगेहात पकडून 3750 रुपये रोख व साहित्य जप्त करण्यात आले। तसेच जोर पाटोदा परिसर व बुद्ध विहाराजवळील भागात गावठी हातभट्टी दारू विक्रीवर छापे टाकून बाळासाहेब केशव आहेर 57 व गोरख बळीराम पवार 34 यांच्याकडून 40 लिटर तयार दारू व 400 लिटर कच्चे रसायन जप्त करून पंचासमक्ष तात्काळ नष्ट करण्यात आले आणि सुमारे 29,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। याच मोहिमेत शहरातील विविध ठिकाणी आरोग्यास उपायकारक तंबाखू मिश्रित मावा विक्री करणाऱ्या साहिल अमर कुरेशी 19 व नदीम सलीम शेख 35 यांच्यावरही गुन्हा दाखल करून 2.5 किलो मावा व पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले असून ही धडक मोहीम 17 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाली असली तरी पुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई पोलिसांकडून सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून मोठी कारवाईची अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।